गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने एटीएसने मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित 8 संशयितांना अटक केली आहे. यापैकी 7 जणांना गुजरातमधील बनासकांठा, पाटण आणि नवसारी जिल्ह्यांतून तर एका आरोपीला मध्य प्रदेशातील देवास येथून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईसाठी एटीएसने विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. गुजरात एटीएसच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी सोशल मीडिया आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणांमध्ये कट्टरपंथी विचारांचा प्रसार करत होते. तसेच युवकांना संघटनेत भरती करून गुजरातमध्ये जैश ए मोहम्मदचे सक्रिय जाळे उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आरोपींनी संघटनेच्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला आणि देशभरातील युवकांशी संपर्क साधल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. प्राथमिक तपासात आरोपींचा पाकिस्तानस्थित हँडलर्स आणि दहशतवादी गटांशी संपर्क असल्याचे समोर आले आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन मिळत असल्याचा संशय एटीएसने व्यक्त केला आहे. आरोपींकडून जिहादी साहित्य, डिजिटल उपकरणे आणि अन्य अपेक्षार्ह सामग्री जप्त करण्यात आली असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. या प्रकरणी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का याचा तपास गुजरात एटीएसकडून सुरू आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.